भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील वाद शिगेला. 70,000 कोटींच्या आरोपांचा निकाल अजूनही लागलेला नाही. चंद्रशेखर बावनकुळेंचा अजित पवारांना थेट इशारा. राज ठाकरेंनी त्यांचा पक्ष उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केला. भाजपमध्ये जाताच संतोष धुरींचा आरोप. संदीप देशपांडेंनाही डावललं गेल्याचा दावा. देशपांडेंचा प्रतिक्रियेला नकार. अजित पवारांनाही सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील. मंत्री आशिष शेलारांनी ठणकावलं. अजित पवार सोबत याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या शिवाय. शेलारांचा इशारा. महापालिका निवडणुकीत रंगणार मुलाखतींचा सामना. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखती दिवशीच नागपुरात 8 तारखेला फडणवीसांची प्रकट मुलाखत. संभाजीनगर, पुणे आणि ठाण्यातही धडाका. लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील या वक्तव्यावर रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. रितेश देशमुखांचा हल्लाबोल. मतदान 9 दिवसांवर आलं तरी महापौर आरक्षणाची सोडत नाहीच. नगरविकास विभागाच्या दिरंगाईची चर्चा. तर निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा मांडलिक. विरोधकांचा आरोप.